मित्रांनो, मालिकेमध्ये आपल्याला हवे असणारे 2 खूप छानसे ट्विस्ट घडले आहेत. आता कावेरीचा सून म्हणून स्वीकार केल्यानंतर त्या दोघींच्यामध्ये फूट पाडणारा यमुनाला माने एक गोष्ट बजावली आहे. सोबतच तिला वचनसुद्धा दिलं आहे. तोचपर्यंत संधी साधून यशने अमृताच्या रूममधून पुरावे गायब केलेत, म्हणजेच स्वतःच्या ताब्यात घेतलेत. त्या चोराचा पाठलाग करून कावेरीने धर्माधिकाऱ्यांसाठी उदय जिवंत असल्याची बातमी आणली आहे. आता यमुनाला नक्की काय वचन देत आहेत? यश अमृताची ती पेटी आपल्या ताब्यात कशी घेतोय आणि कावेरी आता उदयपर्यंत नक्की कशी पोहोचते पाहणार आहोतच. त्यासाठी बघूयात कोण होतीस तू, काही झालीस तू मालिकेचा आजचा 22 ऑगस्टचा भाग. कावेरीने नक्की मला काय वचन दिलं ते यश तिच्याकडून जाणून घेतोच. आणि यशलाही कावेरीच्या बोलण्यात तथ्य वाटतं की ती माशी खोटं नाही वागू शकत. वचन दिले म्हणजे पाळावं तर लागेलच. परंतु त्या दोघांच्या एक गोष्ट चांगलीच लक्षात येते की आधी तर ते सावध झालेत, परंतु अमृताचं हा खोटा मुखवटा लवकरात लवकर फाडावा लागेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी खरं तर धर्माधिकारी कुटुंबामध्ये खूपच मोठा चमत्कार घडतो. चक्क सुलक्षणा स्वतःहून कावेरीला स्वयंपाक शिकवत असतात. विद्याही तिथे असते. कावेरी कान टवकारून सुलक्षणा नक्की काय काय गोष्टी समजावतायत ते ऐकत असते. विद्याला इतकं हसू येतं, परंतु तितकीच खुश होते कावेरीसाठी की या दोघे एकत्र आले आहेत. शेवटी कावेरीने जे म्हटली ते करूनच दाखवलं. माचं मन तिने जिंकलं. सुलक्षणा तिला समजावतात की हे बघ, हे पीठ आता मिक्सरमधून वाटून घेतलं ना, ते खूप वेळ फेटायचं म्हणजे असं ढवळत राहायचं. म्हणजे कसं, त्याच्यामध्ये तुम्हाला सोडा घालायची गरज पडत नाही आणि इडल्या मस्त फुगतात. हे घे, आता याला तेल लाव आणि याच्यामध्ये ते पीठ सोड. तेव्हा कावेरी त्यांच्या सांगण्यानुसार अगदी मन लावून त्यांच्या हातेखाली ते सगळं शिकत असतानाच तिथे टपकतात यमुना आणि काकू. दोघींनाही विश्वासच बसत नाही डोळ्यांवरती. यमुना काकूला विचारते की काकू, अगं या दोघी एकत्र कशा? तेव्हा काकूही तिला म्हणते, यामे पटकन मला चिमटा काढ, मला ना खरंच वाटत नाही अगं. यमुना धक्क्याने विचार करते, या 2 विरोधी पार्ट्याची युती कशी काय झाली? अवाक होऊन यमुना काकू दोघी त्या दोघींकडे पाहत असतात. तेव्हा सुलक्षणा कावेरीला समजावतात की अगं एवढं नाही, थोडंसं घालायचं बाळा. कसं आहे, इडल्या फुगतात ना नंतर. काय ते तुमचं ते मोबाईलवरती तुम्ही बघून शिकता, परंतु त्याच्यातून सगळ्याच गोष्टी शिकता येत नाहीत ना. घरात अशा लहान सहान महत्त्वाच्या गोष्टी शिकण्यासाठी अशा माहिती असलेल्या बायका लागतातच की. त्या दोघींचा गोड संवाद चालू असताना विद्या खूप कौतुकाने त्यांच्याकडे पाहते. तेव्हा कावेरीही मान्य करते, अगदी बरोबर बोलताय तुम्ही मा. अनुभवातून जे शिकता येतं ना, ते कुठेच शिकायला मिळत नाही. हे बघ, आता तुझं तू भर, मी जसं सांगितलंय तसं भर. तिच्याकडे लक्ष देतात. तेव्हा कावेरी त्यांच्या सांगण्यावरून इडली पात्रामध्ये ते फेटाळून घेतलेलं पीठ ओतते. अगदी लक्ष देऊन मनापासून ती ते काम करत असते. तेव्हा विद्या स्वतःच्या मनात आनंद साजरा करते. 1 मिनिट, नाही म्हणजे बघत होते हो की सूर्य काय आज पश्चिमेला उगवला तर नाही. आणि कावेरी वहिनी दोघी एकत्र. आज पहिल्यांदा कावेरी वहिनीशी गोड बोलून राहिली. 1 मिनिट, पण कावेरी वहिनी, माचा बळीचा बकरा तर नाही आहेत ना? ते नाही का, त्या बळीच्या बकऱ्याले कापायच्या आधी छान खाऊ पिऊ घालते, हार तुरं घालते, पूजा करते आणि मग ती स्वतःच्या गळ्याला चुरा लावत बोलते, नाही 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 नाही, आमची अशी नाही वागणार. ती एकदम गोड आहे. आता या दोघींचं तर जुळलं, तसंच अगदी कावेरी वहिनी आणि यश भाऊजी यांचं पण लवकर जुळावं. म्हणजे कसं, मिया बीबी राजी तो क्या करेगी ये माझी, असं फक्कट डायलॉग मारत आनंदाने ती नाचत असते, बागडत असते. तेव्हाच नेमकं विद्याच्या हातून ताट जोराचं खालती पडतं. त्याचा मोठा धडाम आवाज होतो आणि तेव्हाच ते सगळेजण डचकतात. यमुना काकू पटकन तोंड लपवतात. सुलक्षणा विचारतात, विद्या काय करतेस तू? कावेरी, नक्कीच हिचं ना मनात बोलणं चालू झालं असेल. अगं काम करताना नीट बघून कर ग, लक्ष दे ना कामाकडे. मान्य समजावताच विद्या पटकन आधी ते पडलेलं ताट उचलते. परत ती मनातल्या मनात बोलते, ओरडल्या माझ्यावरती. नाही म्हणजे त्यांची ही ओरिजिनल कॉपीच आहे. मला वाटलं की प्रेमळ वगैरे झाले की काय. तुम्ही काय करता इथे, जा इथून. विद्या परत त्यांच्याकडे लक्ष देते. परत यमुना काकू दोघेही किचनमध्ये डोकावतात. त्यांच्या नजरेला स्पष्ट दिसतं
की धर्माधिकाऱ्यांच्या घरी आता वारं उलट्या दिशेने फिरते, चक्क मा आणि कावेरीच्या सोबत. त्यांना अजूनही खात्री पटत नसते की ती सत्यता आहे की त्या स्वप्न बघतायत. यमुना काकू दोघींच्याही खूप पोटात दुखतं. सुलक्षणा कावेरीला एकत्र आल्याचं बघून यमुना कुजबुजते. काकू बघतेस ना कसं खिदळतायत दोघी. तेव्हा काकूही दात ओठ खात बोलते, बघते ना. आता कावेरीला एक जुना किस्सा ऐकवतात. आमची ना एक मावशी होती. तिला ना स्वयंपाक करत असताना, कोणतं काम करत असताना सतत काही ना काही खायची सवय होती. आम्ही ना तिचं नावच पाडलं होतं खादर मावशी. कावेरी अचंबित होऊन विचारते की खरंच? तेव्हा सुलक्षणा हसून सांगतात की अगं हो. आता कावेरी सुलक्षणांच्या हाती खालती काम करते. तोपर्यंत यश आपली कामगिरी बजावतो. आधी तर तो अंदाजा घेतो की ती अमृता रूममध्ये तर नाही आहे ना. अमृता रूममध्ये नाही आहे हे बघून यश पटकन रूममध्ये शिरतो आणि त्यानंतर सगळ्या कपाटाची झडते घ्यायला सुरुवात करतो. आता कपाटामध्ये एक ना एक कोपरा त्याने पिंजून काढलेला असतो. सगळ्या वस्तू बाहेर काढून तिथे काही पुरावा मिळतोय का याची शोधाशोध करतो तो. परंतु त्याला काही हाती सापडतच नाही. नेमकं तो त्याच ठिकाणी जातो जिथे महत्त्वाचे पुरावे लपवलेले असतात. त्या कपाटापाशी एका दुसऱ्याच तिथे असतं ते एक संदूक, ज्यामध्ये महत्त्वाचे पुरावे दडलेले असतात, जे की कावेरीने प्रत्यक्षात स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेले असतात. यशचं लक्ष जाताच ती पेटी तो आधी काढून घेतो बाहेर आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं की कावेरीने एका अशाच पेटीचा उल्लेख केला होता. परंतु यश ती पेटी उघडायला जाणार तर ती पेटी लॉक्ड असते. तेव्हा यशला टेन्शनच येतं. यश पूर्ण प्रयत्न करून ते कुलूप तोडण्याचा प्रयत्न करतो. त्याचे प्रयत्न असफलच ठरतात. प्रचंड वैतागून जातो. काही केल्या आता ती पेटी उघडण्याशिवाय पर्याय तर नसतोच. परंतु उघडायची कशी? तोचपर्यंत किचनमध्ये यमुना काकू दोघेही हजर होतात कावेरीला टोमणे मारायला, टोचून बोलायला. येऊन ती विचारते, मा आज चक्क कावेरी नाश्ता बनवते? नाही म्हणजे ही गोष्ट आधीच माहिती असती तर मी बाहेरूनच ऑर्डर केलं असतं अगं. आणि कावेरीला असा टोमणा मारणं सुलक्षणाला खटकतं. खूप रागावतात आणि यमुनाला ती एक गोष्ट बजावते. यमुना, तू या घरची मुलगी जरी असलीस ना तरी आम्हा सासवा सुनांमध्ये बोलण्याचा तुला काही एक अधिकार नाहीये. इतक्यातच अमृता तिथे हजर होते. आता तर कावेरीची ती कड घेते पाहून तिलाही धक्का बसतो. परत यमुना टोमणा मारते, हे सगळं करायला झेपणार आहे का तिला? अतिशहाणपणा करणाऱ्या यमुनाला त्या परत खडसावतात. यमुना, मी तुला शेवटचं बचावते की कावेरी जे ताटात वाढेल ते गुपचूप खा आणि आमच्यामध्ये काही गैरसमज पसरवू नकोस हा. तेव्हा विद्या मनातल्या मनात इतका आनंद साजरा करते ना, कारण सुलक्षणाने यमुनाची सगळ्यांसमोर चांगली खोड मोडलेली असते. कावेरी मांना सांगते, तुम्ही शिकवली अगदी त्याचप्रमाणे मी चटणी बनवले. तेव्हा कौतुकही करतात किंवा फोडणी अगदी छान तडतडले. कावेरीवरती आणखीन एक मोठी जबाबदारी सोपवतात. त्या सांगतात की आधी पुरुषांना वाढ, त्यानंतर आपण बायका बसवीच्या. आणि एक काम कर, मार्केटमध्ये जा आणि हरतालिकेच्या पूजेचं सगळं सामान तूच घेऊन ये. तेव्हा सर्वच जणी अचंबित होतात. अमृता, काकू, यमुना तिघींच्याही चेहऱ्याचा पार रंगच उडतो की की कधीपासून एवढं कावेरीवरती विश्वास टाकायला लागली. तिच्यावरती एवढा प्रेमाचा वर्षाव करते ते पाहून त्यांचे पोटच दुखतात. आणि हो कावेरी, एक गोष्ट आठवणीने आणा. शिवशंकर सखी पार्वतीची पिंड असलेली मूर्ती आवर्जून घेऊन ये. तेव्हा कावेरी खुश होऊन होकारच देते. परत यमुना तोंड उचकटतेच. ती विचारते की अगं दरवर्षी या पूजेची तयारी तर मी स्वतः करते ना. तेव्हा सुलक्षणा सांगतात की हो, परंतु कावेरी या घरची सून आहे ना, मग आता तयारी तिलाच करू देत. तेव्हा मध्येच आता अमृता सुद्धा पचकते की मावशी, तुला जर काही हरकत नसेल तर पूजेचं सामान मी घेऊन येऊ का? तेव्हा सुलक्षणा तिलाही तेच सांगतात की हो, अगं तुला दिली असती जबाबदारी, परंतु तू अजून धर्माधिकाऱ्यांची सून कुठे झाली आहेस. त्यामुळे कावेरी या सुनेच्या नात्याने ही सगळी जबाबदारी पार पाडेल. कावेरीला सांगतात की तू एक काम कर, आधी खाऊन घे आणि नंतरच जा, उपाशीपोटी जाऊ नकोस. तेव्हा सर्वांनाच टेन्शन येतं. अमृता मनातल्या मनात चरफडतच विचार करते, इतका पुळका का आला या सुलक्षणाला या कावेरीचा. विद्या हसून कावेरीला डोळे मिचकावते. इकडे यश आता त्या पेटीचं कुलूप तरी तोडता येत नाही, पुरावे आपल्या ताब्यात घेता येत नाही म्हटल्यानंतर ती पेटी तशीच ठेवून देतो आणि
तिथेच विचार करत थांबला असतानाच अचानक अमृता रूममध्ये येते. यशला तिथे पाहून ती धक्क्याने विचारते की तू इथे काय करतोयस? अमृता आल्याचं पाहता यश घाबरतो. दबक्या पावलाने तिच्या जवळ जातो. तेव्हा पुन्हा ती विचारते की अरे तू इथे कशासाठी आलायस? तेव्हा यश तिच्याशी लाडीगोडीने बोलतो. कारण यशला एका गोष्टीची भीती असते की तिला कसलाही संशय येता कामा नये. म्हणूनच यश तिला म्हणतो की तुलाच भेटायला आलो होतो. काल रात्री आपलं बोलणं अर्धवट राहिलं ना, म्हणून. अमृता खुश होते. खरंच? यश म्हणतो की हो. अमृता त्याला विचारते, अरे मग बोल ना, तुला हवं ते बोल. तुझं बोलणं अगदी कितीही वेळ ऐकू शकते मी यश, बोल ना. असं म्हणत आता ती त्याच्या अंगचटीला येणार. तेव्हा यश सावध होतो आणि मुद्दामच तो अमृताला म्हणतो की मा बोलवते मला. हो हो आलो मा, असं मोठ्याने ओरडून सांगत यश पटकन तिच्या तावडीतून निसटतो. अमृता आता विचार करते की मावशीचा आवाज मला तर नव्हता आला. आता इकडे काकू दोघेही कामं करत असतानाच माझं लक्ष जेव्हा काकूकडे जातं तेव्हा काकू अस्वस्थ असलेली दिसते. ती विचारते की काय झालं? काकू परत तोच विषय उगाळते. वहिनी, मला ना निशाची काळजी वाटते. आपल्या निशाला ना यशसारखा मुलगा मिळायला हवाय, तितकाच कर्तबगार, हुशार. त्यांचं बोलणं चालू असतानाच तिथे नेमकी कावेरी येते. तिला समजावतात की मिळेल, पौर्णिमा नको काळजी करूस. काकू आजपर्यंत जी सतत यशचा तिटकारा करत आली ती आज चक्क यशचं कौतुक करते. नवलच वाटतं. या घरच्या सुना किती भाग्यवान आहेत ना. आपल्या निशाला सुद्धा अगदी असंच सासर मिळायला हवं. ते ऐकून कावेरीच्या चेहऱ्यावरती हसू फुलतं. थोड्या वेळात कावेरी घराबाहेर पडते सुद्धा हरतालिकेच्या पूजेचं सामान आणण्यासाठी. तेव्हा यश तिला हाक मारून थांबवतो आणि तिला विनंती करतो की चला मी पण तुमच्यासोबत येतो. तेव्हा कावेरी सांगते की नाही नको राहू देत. यश म्हणतो की अहो कोणाला काहीच नाही कळणार. कोणत्या दुकानातून काय काय वस्तू घेते ते मला चांगलंच माहिती आहे. मी तुम्हाला सांगतो ना, मी तुम्हाला स्वतः घेऊन जातो. म्हणजे कसं कोणतीही वस्तू राहणार नाही आणि माचा विश्वास तुम्ही पुन्हा जिंकचाल. तेव्हा कावेरी स्पष्ट नकारच देते. यशला ती सांगते की हो, मांचा विश्वास जिंकायचा आहे, परंतु असं खोटं बोलू नाही. आणि यश, लहानपणापासून मी हरतालिकेची पूजा करत आली आहे, त्यामुळे त्या पूजेसाठी काय काय सामान लागतं, किती लागतं हे मला चांगलंच माहिती आहे. तेव्हा हे शब्द ऐकून यश हसतो. यश म्हणतो, तसं नव्हतं म्हणायचं मला, मला फक्त तुमची मदतच करायची होती. तेव्हा कावेरी सांगते की माझं मी बघेन. आता ती जाणार तेव्हा यश मुद्दामच तिला विचारतो, कावेरी, हरतालिकेचं व्रत हे छानसा नवरा मिळावा म्हणूनच करतात ना? मग तुम्ही कोणासाठी करताय हे व्रत? यशला नक्की काय म्हणायचं आहे ते कावेरीचं चांगलं लक्षात येतं. मुद्दामच ती म्हणते, आहे एक कोणीतरी. यश विचारतो की कोण आहे? तेव्हा कावेरी म्हणते, नाव नाही सांगता येणार, परंतु त्याच्याबद्दल एक गोष्ट मी चांगली सांगू शकते. यश विचारतो की काय? तेव्हा कावेरी म्हणते, ते खूप स्पेशल आहेत माझ्यासाठी. यश विचारतो कुणासाठी? कावेरी म्हणते माझ्यासाठी स्पेशल आहेत. यशला नाव जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते, परंतु कावेरी त्याची उत्सुकता ताणून धरते. ती त्याला सांगते, मी नाही सांगणार कोणाला, तुम्हाला तर नाहीच नाही. आणि जेव्हा ती वळते तेव्हा आपसुकच तिच्या चेहऱ्यावरती कळी फुलते. हसत ती तेथून निघून जाते. यश स्वतःच्या डोक्यात टपली मारून घेतो आणि स्वतःच्या मनाला सांगतो, आज नाही कबूल करणार, परंतु एक दिवस तुम्ही स्वतः माझ्यासमोर येऊन प्रेम नक्की कबूल कराल. अर्थात यशला सुद्धा चांगलंच माहिती आहे की कावेरीसाठी स्पेशल फक्त तोच असू शकतो. आय लव्ह यू यश, हे ऐकण्यासाठी मला अजून किती वाट पाहायला लावणार आहात कावेरी? यश खूप खुश असतो. आता इकडे कावेरी जेव्हा मार्केटमध्ये सामान आणण्यासाठी जाते त्याच वेळेस तिचं लक्ष त्या चिठ्ठीमध्ये असतं की नक्की काय काय वस्तू घ्यायच्या बाकी आहेत. ते पाहत असतानाच मागून एक चोर येतो आणि तो चोर कावेरीवरती डोळा ठेवूनच असतो. गुपचूप मागून येतो आणि अचानक तिची सोन्याची जी चेन आहे ती हिसकावून घेऊन पळत सुटतो. कावेरीला धक्काच बसतो, परंतु ती कावेरी आहे. त्या चोरालाही माहीत नाही आहे की त्याने नक्की कोणाशी पंगा घेतलाय. आता ही कावेरी त्याला कच्चा फाडून खाईल. ती त्याचा पाठलाग करते. चोर पुढे पळत असतो आणि कावेरी त्याच्या पाठीमागेच असते. चला, गणपती बाप्पाने कावेरीचा एक मार्ग उदयपर्यंत पोहोचण्यासाठी मोकळा केलेला असतो. कारण उदयबद्दल त्या चोराकडूनच खूप महत्त्वाची माहिती तिला भेटणार असते. आता इकडे घरी बघूयात.
अजूनही यमुनाचं तेच तुंतुणं चालू आहे. मानना ते विचारते की चिडू नकोस, परंतु त्या कावेरीला तू एक संधी का देतेयस? मा, अगं त्या कावेरीवरती विश्वास ठेवून तू चूक करतेयस. तू तर म्हणाली होतीस ना की तू तिला काहीच शिकवणार नाहीस. मग अचानक तुला काय झाले? तेव्हा सुलक्षणा तिच्यावरती बरसते. यमुना, तुला नसत्या गोष्टीत ना खुपसायची सवयच आहे ना? तेव्हा आता तर काकूही सवाल विचारते. जे प्रश्न यमुनाला पडलेत ना, तेच प्रश्न मलाही पडलेत. यमुना म्हणते की एक्झॅक्टली. आणि ती सुलक्षणांना कावेरीच्या विरोधात फितवण्याचा प्रयत्न करते. मा, तू त्या मुलीवरती विश्वास ठेवू नकोस हा. अगं एक नंबरची धूर्त आणि खोटारडे. अगं ती कावेरी जी काही गोष्ट करते ती फक्त तुला त्रास द्यायलाच करते. आता तुला माहित नाही आहे का, उदयदादाची ती आठवण असलेली घंटी तिने सगळी काळी पाडून ठेवली अगं. आता ते कारस्थान तर स्वतः यमुनानेच केलं होतं. आळ मात्र कावेरीवरती आणते. तेव्हा काकूही रागात बोलून जाते, हो एक नंबरची खोटारडे ती. तेव्हा सुलक्षणा त्या दोघींचीही खरडपट्टी काढतात. तुम्ही दोघी जरा जास्तच आगाऊपणा करताय वाटत नाहीये का तुम्हाला? या दोघींनी कितीही सुलक्षणाचे कान भरण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा काही फायदा होतच नाही. उलट सुलक्षणा त्या दोघींना एक गोष्ट खडसावतात. त्या मुलीमध्ये लाख दोष असतील, परंतु तिच्यामध्ये एक गोष्ट चांगली आहे. तोचपर्यंत तो चोर एका गोडाऊनमध्ये शिरतो. कावेरी त्याचा पाठलाग करत तिथपर्यंत पोहोचतेच आणि त्या चोराला छत्री फेकून मारते. तेव्हा तो धाडकन खालती आपटतो. इकडे सुलक्षणा सांगतात, ती मुलगी हट्टी आहे. मनात जे काही ठरवते ना ते केल्याशिवाय शांत बसत नाही. आणि यमुना, समोरच्या माणसातले दोष बघण्यापेक्षा ना चांगले गुण बघावेत अगं. आणि समोरच्यामध्ये जे काही चांगले गुण असतात ना ते आपण स्वतःहून घ्यावेत का यमुना? म्हणजे कसं मनातील कटुता दूर होते. नकळत मानने यमुनाला चांगलाच टोमणा लगावलेला असतो. परत यमुना तोच मुद्दा धरून बसते. मा, अगं तेच म्हणते, त्या कावेरीवरती इतका विश्वास का टाकतेस तू? तेव्हा नेमकी अमृताही तिथे येते आणि पाठीमागून विद्या सुद्धा येते. आता त्या दोघी दोन्ही बाजूनी यमुनाचं बोलणं ऐकतात. यमुना सांगते की त्या कावेरीला तू हरतालिकेच्या पूजेचे सामान आणायला पाठवलंय. ते जमणार आहे का तिला? एखादी गोष्ट विसरली, राहिली, केली तर मग काय? तेव्हाच पाठीमागून अचानक आवाज येतो. तेवढ्याच मोठ्या विश्वासाने विद्या यमुनाला उत्तर देते, कावेरी वहिनी ती जबाबदारी पार पाडतील वंस. आता तर काकू यमुना दोघे डोळे वटारून विद्याकडे पाहतात. तेव्हा विद्या थोडीशी घाबरते. मानना ती सांगते की नाही म्हणजे कावेरी वहिनी नक्कीच जबाबदारी पार पाडतील. त्या ना येतच असतील घरी, रस्त्यात असतील. मी फोन करते ना. जेव्हा विद्या तिला कॉल लावते तोचपर्यंत इकडे कावेरी त्या गुंडाशी भिडते. त्याला आधीच तिने पाडलेलं तर असतं, त्याला उठवून आता त्याची चांगलीच धुलाई करते. माझी चेन चोरतोस? तुला ना आता कोकणचा हिसकाच चाकवते. ती त्या चोराला 2-3 चापटा लगावते. परंतु होतं असं की अचानकच तो चोर कावेरीचा वार हुकवतो आणि चाकूच बाहेर काढतो. आता चाकू बाहेर काढल्यानंतर कावेरी खूपच घाबरून जाते. घरी कावेरी आता फोन रिसीव्ह करत नाही म्हटल्यानंतर विद्याचा चेहरा पडतो. यमुना मुद्दाम टोला लगावते, काय झालं विद्या? नाही उचलला फोन? अगं कशी उचलणार? भटकायचं असतं तिला. आयती संधी मिळाली ना भटकायची. चिकूला आता आमच्या भरोशावर सोडून गेली आहे, मग कशी उचलेल ना फोन? तेव्हा सुलक्षणा परत यमुनाला ओरडतात, ज्या अर्थी ती फोन उचलत नाहीये त्या अर्थी ती कामात असेल, बरोबर की नाही? आता परत सुलक्षणा कावेरीचीच कड घेत आहेत बघून यमुना काकूला धक्का बसतो. माझा पूर्ण विश्वास आहे कावेरीवरती. जे वचन तिने मला दिले ते ती पूर्ण करणारच. तेव्हा सर्वच जणी धक्क्याने तिच्याकडे बघतात. काकू विचारते की कसलं वचन? आता सुलक्षणांच्या तोंडून आपसुकच खुलासा होतो, उदयला परत आणण्याचं वचन. खरं तर सर्वांना आश्चर्य या गोष्टीचं वाटत असतं की कावेरी सुलक्षणा या दोघींमध्ये इतकं सारं बोलणं झालं, एकमेकींना वचनं काय दिली आहेत आणि त्या गोष्टी यांना माहितीच नाही आहेत. तोचपर्यंत तो गुंड जो आहे तो चाकूचा वार करतो. आधी तर कावेरी तो वार हुकवते, त्यानंतर तो परत वार करणार तर जवळच पडलेली काठी घेऊन कावेरी हवीतच तो वार झेलून धरते. ती त्याला जोराचा धक्का मारून पलीकड ढकलते, पण तो अचानकच वार करतो आणि कावेरी सावध होण्यापूर्वीच तो वार तिच्या हातावरती बसतो. आता हातातून रक्त येतं. आत्ता मात्र कावेरी प्रचंड चवताळते. गणपती आगमनाच्या पूर्वीच उदय आपल्या घरी परतणार आणि या वर्षीची गणपती बाप्पाची स्थापना त्याच्या हातूनच होणार. तेव्हा यमुना विचारते की वा, नाही म्हणजे तिने वचन दिलं
आणि तू तिच्यावर विश्वास ठेवलास. तेव्हा मा तिचा गैरसमज दूर करतात. नाही, वचन मी मागितलं आणि ते तिने दिलं, तेवढ्याच विश्वासाने. हा फरक आहे दोन्ही गोष्टीत. यमुना वैतागून विचारते की मा, त्या कावेरीकडे काय जादूची कांडी आहे का? फिरवली आणि उदयदादाला तिने परत आणलं. तेव्हा सुलक्षणा सांगतात की नाही, माझा विश्वास आहे तिच्यावरती. ती नक्कीच उदयला परत घेऊन येणार. कारण ती जी गोष्ट ठरवते ना, ती पूर्णत्वास नेतेच. मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. अक्षरशः आता काकू आणि यमुना रडकुंडीला येऊन जातात. परंतु सुलक्षणा कावेरीच्या विरोधात एक चकार शब्दही ऐकायला तयार नसतात. आणि जरी ऐकला तरी त्यांचं उत्तर तयारच असतं. इतकं नक्की कावेरीने काय चमत्कार केलाय, काय जादू केली आहे मावरती, की ती प्रत्येक वेळी तिच्याच वरती विश्वास टाकते, हे यांना कळेनासं होतं. इकडे कावेरीशी लढणं इतकं सोपं नाही आहे. कावेरी आता त्या गुंडाची चांगली कुत्र्यासारखी धुलाई करते. लाठीकाठी घेऊन आता ती त्याला इतकी बेदम मारते ना, तेव्हाच कावेरीचा तो वार रोखून धरत तो गुंड तिला मागे जोराचा ढकलतो आणि परत चाकूने कावेरीवरती वार करणार. कावेरी त्याच्या पायावरती वार करते. तो आता चोराचा खालती आपटतो. त्याच्या खिशातून बाहेर रुमाल पडतो. आता स्वतःची त्याने चोरलेली चेन जी आहे ती घेण्यासाठी कावेरी ती रुमाल हातात घेते. तो चोर परत चाकूने वार करणार. कावेरी मागे सरकते. तेव्हा त्या वाराने अचानक तो रुमाल फाटतो आणि त्याने चोरलेल्या वस्तू खालती पडतात. तिथेच होतो सगळ्यात मोठा धमाका. कारण त्या सगळ्या वस्तू उदय काऊच्या असतात. कावेरी जबरदस्त हादरूनच जाते. त्या वस्तूंमध्ये उदयचं घड्याळ, उदयची चेन, कावेरीचं मंगळसूत्र आणि सोबतच एक बांगडी सुद्धा असते. आता या पुराव्यांमुळे कावेरी उदयपर्यंत पोहोचणार. माझा विश्वास खरा ठरणार. भाग संपतोय. पुढे बघूयात. यमुना सुलक्षणाला जाब विचारते की जर का कावेरीने विश्वास खरा करून नाही दाखवला तर. तेव्हा सुलक्षणा तिला वचन देतात, हात जोडून सगळ्यांसमोर मी तुझी माफी मागेन यमुना. तेव्हा यश, विद्या दोघांनाही धक्का बसतो. कावेरी इकडे उदयचा फोटो दाखवत त्या चोराला जेव्हा जाब विचारते तेव्हा चोर मान्य करतो की हो, याच माणसाच्या वस्तू त्याने चोरल्यात. कावेरी घरी आनंदाची बातमी घेऊन येते. ती चेन, ते घड्याळ मा स्वतः ओळखतात. अरे, हे तर माझ्या उदयच्या वस्तू आहेत. तेव्हा कावेरी त्यांना बातमी देते की मा, उदय जिवंत आहेत. कावेरीने नक्की मला काय वचन दिलं